नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. रशियाचे राष्ट्रपती पुतीन आपल्या भारताच्या व्हिजिटसाठी आले होते. त्यांच्यासमोर आपली जी इमेज बनायला पाहिजे होती त्याच्याऐवजी इंडिगो जो घोळ घातलाय ना, इंटरनॅशनल लेवलला इंडियाची पूर्ण इमेज खराब करून टाकली आहे. या सर्व इन्सिडेंट नंतर प्रत्येक भारतीयाने सरकारला काही प्रश्न विचारले पाहिजेत. सगळ्यात पहिला प्रश्न, या सर्व भसडसाठी तुम्ही त्या इंडिगोवर काय ऍक्शन घेणार आहात? ते कागदी ऍक्शन नकोयात, ऑन पेपर काय घेणार ते सांगा. मागच्या वर्षामध्ये इंडिगोने हजारो करोड रुपयाचा प्रॉफिट कमावला. लावा यांच्यावर फाईन, तो कधी लावणार? दुसरा प्रश्न, लोकांनी पैसे भरून तिकीटं काढली होती आणि त्याचं ऑन टाइम कॅन्सलेशन केलं. कोण लग्नाला चाललं होतं, कोणाची मेडिकल इमर्जन्सी होती, कोण कामानिमित्त बाहेर चाललं होतं, कोणाच्या हॉटेल बुकिंग्स होत्या. या सगळ्यांमध्ये या सामान्य जनतेला एवढा त्रास झालाय, ह्याची भरपाई कोण करणार आहे? तुम्ही फक्त तिकीटचे पैसे परत देणार आहेत, पण लोकांना मानसिक, शारीरिक, फायनान्शियल जो त्रास झालाय तो पैसा सरकार इंडिगोकडून वसूल करून लोकांना देणार आहे का? तिसरा प्रश्न, एअर इंडिगोच्या ह्या सर्व इश्यू नंतर बाकीच्या एअरलाइन्सनी जो गैरफायदा उचलला तो इथिकल होता का? ह्या लोकांनी 5,000 रुपये तिकीट 50,000, लाख, 1.5 लाखात विकली आणि ज्यांना गरज होती त्या लोकांनी पैसाही खर्च केला. सरकार या एअरलाइन्सला पकडणार आहे का? आणि जो एक्स्ट्रा पैसा घेतला गेलाय तो सामान्य माणसाला परत करून देईल का? सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, हे काय प्रत्येक सेक्टरचं जे खाजगीकरण होतंय त्याची मोनोपॉली येते, त्यावर सरकार अंकुश कसा आणणार आहे? इंडिगोचं उदाहरण घ्या. 3 दिवसामध्ये इंडिगोने पूर्ण एव्हिएशन सेक्टरची बँड लावून टाकली. तुम्ही हे जे खाजगीकरण करताय, मोनोपॉली आणताय, ह्याला तुम्ही टॅकल कसं करणार आहात? आणि कितीही प्रयत्न केला तरी पुढच्या काही दिवस या कंडिशन अशाच राहणार आहेत. जर तुम्ही एअर ट्रॅव्हल करणार असतील तर जरा विचार करूनच ट्रॅव्हल करा. धन्यवाद.